विशेष ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस: परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। प्रा दत्तात्रय शिंदे। उभ्या महाराष्ट्राचे हे कुलदैवत आहेत। उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असून कुलधर्म कुलाचार्य प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिरावा आणि मनामनामध्ये कुलधर्माचा उद्धार व्हावा ह्याकरिता हे कुलाचार्य या आमच्या चंपाषष्ठी उत्सव साजरी करत आहोत। की मनुष्य हा दुर्बल झालेला असून कुणालाही कुलधर्माची आठव करत नाही, फक्त शुभ कार्य असेल त्यावेळेलाच त्या कुलदैवतांची आठवण करत असतात आणि इतर दिवशी मात्र त्या कुलदैवतांना कोणीही विचारायला मागत नसतात। ज्याकरता आपल्याला अन्न, पाणी, वस्त्र, निवारण करणारे हे कुलदैवत आहेत, हे सर्व विसरून गेलेले लोक आहेत। तरी ह्या कुलधर्माचा, हा कुलाचाराचा ज्या काही लोकांकडे कुलदैवत आहेत, परंतु त्या कुलदैवतांवर जे धर्माचे लोक आहेत त्यांचा दुर्लक्ष पूर्ण होत असते। जे कोंबडं, बकडं हे देवतांना कधीही आवडत नाही। जे आहे ते गोड नैवेद्य आहे। ज्या वेळेला जेजूरगडावर गेले, कुठेही गेले, मद्यपान करून येतात किंवा तिथं काहीही करत असतात, हे सर्व चुकीचं करणारे असणारे हे दैत्य कुलातले आहेत असं मला तर वाटत असते। जे जग आहे किंवा जे दिसतो तसा नसतो असा मला तर वाटत आहे। धर्माचा रक्षण करणं, धर्माचा संभाळ करणं हा मात्र प्रत्येक भक्ताचा, साधकाचा आणि येणाऱ्या सर्व या पिढीतल्या सर्व मान्यवर असणाऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध असतो। माऊली तुकाराम
काळेवाडी गावात आणि काळेवाडी गावाचे ग्रामस्थ नथुराम पाटील आणि त्यांचे पाटील कुटुंबीय त्यांच्या वतीने स्वागत होत आहे. देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम लखाएल कोण जय मल्हार रील बनवतोय का? रील बनवतोय आपण पकडलाय रील बनवतोय. काय काहीतरी दाखवतो त्याचा नंबर आहे Bye.
दोन आनंद होते इथे पाय दिसले का विनाकाचे पाय दिसले का पाय कार्यक्रम उपस्थित ग्रामस्थांच्या सहकार्याने जाऊ बोलण्याचा केलेला 2 मिनिटं मी बोलणार आहे. जास्त वेळ घेणार नाही की त्याचं गेल्यानंतर जे प्रवचन करून काय आहे दिवा आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज एका किल्ल्यावर आक्रमण करून तो किल्ला काबीज केल्यानंतर त्याचा आनंद कसा साजरा करायचा ज्ञानोबराय म्हणतात, ज्योत तशी ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. 4 मुद्दे मांडले. दिवा हा आत्म्याचं प्रतीक आहे, दिवा हा प्रेमाचं प्रतीक आहे, दिवा हा सत्याचं प्रतीक आहे, दिवा हा आनंदाचं प्रतीक आहे आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद प्रज्वलित पंढरीनाथ छत्रपती शिवाजी महाराज की जय. मोह आलेला आहे तो ज्या वेळेला गाईल त्यावेळेला दिव्याची ज्योत कळेल. ती ज्योत कोणती तर पहिला त्याचा पूर्व सांगतात 18व्या अध्यायामध्ये 61 श्लोक काय सांगतात, विश्वरम सर्व भूतानां हृदय तिष्ठते अर्जुना ब्राह्मया सर्व भूताना यात्रा रूढ माया. ईश्वर पाहिजे, देव पाहिजे. आपल्याला दीप उजवायचा असेल, दीप प्रज्वल करायचा असेल तर आपल्या जवळ काय आहे, अंधार आहे, अंधार. आपण ब्राह्मया आपल्यातले ज्योत कोणी विझू नका आणि कोणालाही लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. या दीपावलीनिमित्ताने जे योग्य प्रार्थना करणार आहेत त्याप्रमाणे सर्व शांतपणाने कुणीही गडबड काही करू नये, गडबड कुणीही करू नये. कृपया शांतता असावी. हॅलो ओवी माग म्हणा. ज्ञानेश्वर महाराज की जय. बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. जय मल्हार.
हेलकोट हेलकोट जय मल्हार सदानंदाचा हेलकोट सदानंदाचा हेलकोट हर हर महादेव प्रकाशली प्रभा कैसी प्रकाशली प्रभा सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा कैसी प्रकाशली प्रभा उदरला तस दिशा गगना आदिशे शोभा कृष्ण सभागिया माझ्या रामा सभागिया जरा जर मोहळे तुझी मूर्ती पावया माझा कृष्ण सभागिया माझा खाना सभागिया माझा कृष्ण सभागिया माझ्या रामा सभागिया माझ्या कृष्ण सभाग्या माझ्या रामा सभाग्या कोतलले तेज प्रभादादिशे को कोतले से तेज प्रभाधारे से प्रभाधारे से नित्य नवानंद वादिता त्रिमुखा
माया महिमा वर्णो आता सांगणे येते कोटी ब्रह्माच्या मुखा पाहतानाती कोटी ब्रह्माच्या मुखा पाहतानाती कोटी ब्रह्माच्या मुखा पाहतानाती कोटी ब्रह्माच्या मुखा पाहतानाती रकुमाबाई उभ्या दोही दोवाई मयूर विजय सामरे घालते ठाई ठाई मयूर विजय सामरे घालते ठाई ठाई मयूर पिच तामरे ढालते ढाई ढाई मयूर पिच तामरे ढालते ढाई ढाई मैत्र जीवाज दुरिदाचे तिमिर गावू विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो देवांतील तो ते लावू प्राणीदात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठाची मांदी आली आनवर्त भूमंडली भेट तू कया होता कला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जाणव पियुषाचे चंद्रमेल्या लाक्षण मार्तंडचे तापहीन एक राय सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी भजे ज्वादी पुरखी अखंडित आणि ग्रंथोपविजयी विशेष लोकीये दृष्टांत विजयी ओ आवेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराहू आहुळीला दान पसाहू येणे वरे ज्ञान देव सुखिया दादा येणे वरे ज्ञान देव सुखिया दादा येणे वरे ज्ञान देव सुखिया दादा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माता पडावा उपेक्षु नको गुणवंता मोरया मोरया विवादतानी तुझीच सेवा करू काय दानी अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेश्वर तुका मंगलमूर्ती द्वारका माता वंदे सकला संकटी भावावे निर्वाणी रक्षा सर्वर वंदना दे देव जय देव मूर्ति सज्जन मात्रे माला कामाला मूर्ति जय देव
कल्पनेची बाधा नको एखादी संत मंडळी सुखियातो अहंकाराचा वादा निळते ग तुझ प्रति आई तरी पाहे पांडुरंगा संताशी निरवी मत दे हा जरी आमचा आजचा कार्यक्रमाचा नियोजनाचा भाग असला तरी सुद्धा यात आणखीन एक सांगेन की देव देश आणि धर्म या तिघाप्रती आपली खूप जबाबदारी बनते। आज अवस्था अशी आहे की बाहेर जेव्हा तुम्ही घराच्या पडता तेव्हा आमच्या देवाबद्दल, आमच्या देशाबद्दल, आमच्या धर्माबद्दल कुणीही यावं, काहीही बोलावं आणि आम्ही ते निमूटपणे ऐकून घ्यावं। बाहेर कुठेही जाऊन बघा, आपल्या धर्माबद्दल, देशाबद्दल, देवाबद्दल बोललो की जाळपोळ होते, मोठमोठी दंगली पेटतात। पण आम्ही हिंदू, आमची मनस्थिती आणि आमचे विचार असे की आम्ही दात आणि नख काढून टाकले या सिंहासारखे आहोत, जंगलचे राजे आहोत, धर्मात श्रेष्ठ,
आमच्या धर्माबद्दल जर कोणी बोलत असेल तर त्याची चूक खोडून काढून जे योग्य आहे ते प्रसारित करण्याचं कार्य आम्ही करत नाही. कारण आमची भूमिका अशी आहे, शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात, माझ्याकडे नको. कारण का, उद्या काही झालं तर कोण काय करेल, कोणी काही केलं तर, ही भीती आहे. पण जर कोणी आमच्या देवदेश धर्माबद्दल बोलत असेल तर आमचा धर्म टिकवणं हे आमचं कर्तव्य आहे. मनुष्य जन्माला येऊन 3 कर्तव्य पार पाडूनच त्याला जायचं आहे. आणि जर त्यानं त्या कर्तव्यात बाधा आणली, ती नाही पूर्ण केली, तर समर्थ म्हणतात अशा माणसाकरता मी म्हणतो की आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापतो सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. म्हणजे जसा इतर प्राणी पक्षी इतर जीव जन्म घेतात, आपलं आपलं आयुष्य जगतात आणि वेळ आली की मरून जातात, ध्येय म्हणून काही नाही. असंच जर आम्ही वागायला लागलो तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? परमेश्वरानं बुद्धी नावाचा घटक माणसाला जास्त दिलाय, प्राण्यांना तो दिला नाही अशातला भाग नाही. प्राण्यांना सुद्धा डोकं आहे, अक्कल आहे, बुद्धी आहे. त्यामुळे दारात आलेल्या कुत्र्याला आपला मालक कोण आणि परका कोण हे बरोबर कळतं, म्हणून तो बरोबर परक्या माणसाच्या अंगावर भुंकतो, मालकाच्या अंगावर भुंकत नाही. कारण तेवढी बुद्धिमत्ता कुत्र्याला सुद्धा आहे. प्राण्यांना बुद्धी नाही अशातला भाग नाही, पण प्राण्यांपेक्षा माणसाला बुद्धीचा उच्चांक थोडा जास्त आहे. आणि त्यामुळे त्याला जर त्याच्या जीवनाचं कल्याण करून घेता आलं नाही तर मग जन्माला येऊन उपयोग काय? जसं इतर प्राणी आले, आपलं आयुष्य जगले, एक दिवस वेळ आली निघून गेले, असं आम्हाला होऊन चालणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी, तेथ योगी आप आहे दिवाळी निरंतर. अज्ञानाच्या काजळीला दूर करून ज्ञानाचा प्रकाश म्हणजे दिवाळी आहे. मग अज्ञान नेमकं कोणतं? आम्हाला असं वाटतं की मी उच्च शिक्षित, मी शिकलेला आहे म्हणजे मी ज्ञानी आहे, असं आहे का? हे ज्ञान नाही आहे. हे फक्त जीवन चालवण्याकरता असलेलं शैक्षणिक ज्ञान आहे. शैक्षणिक ज्ञान आणि पारमार्थिक ज्ञान यात फरक आहे. शैक्षणिक गुरु आणि पारमार्थिक गुरु यातही फरक आहे. आम्हाला अवस्था कशी आहे की एखादा ज्ञानदाता गुरु भेटला तरी त्याच्याकडनं घ्यायचंही नाहीये. बरं घेतलं तर त्यात संशयच भरपूर आहे, होईल की नाही, असंच असेल का, हे महाराज म्हणतात ते खरंच असेल का, नसेल का. एकदा तुम्ही विश्वास ठेवला की माझे गुरु माझं अकल्याण नाही करणार, इतकी खात्री नक्की हवी, एवढी खात्री हवीच हवी. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तुकामाईंकडे गेले तेव्हा तुकामाईंच्या हातात बांगड्या होत्या आणि डोक्यावर टोपी होती लहान बाळाची, लहान बाळ घालतं ती. तेव्हा लोक म्हणायचे की हा येळ गावातला तुका, याच्याकडे काय सगळे जण जातात. तेव्हा महाराज म्हणाले की तुम्हाला त्याच्याकडे जे दिसलं नाही ते मला दिसलंय, आणि म्हणून तुकामाई हाकलून लावत असताना सुद्धा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी तुकामाईंची सेवा केली. परीक्षेलाही झाले गोंदवलेकर महाराज. काय वडाची पानं सांगितली की बाबा रे हवी आहेत, वडाची पानं तोडून आण. आणि ती वडाची पानं तोडून आणल्यानंतर तुकामाई महाराजांना म्हणतात की गणू झाड रडतंय रे, त्याला होणाऱ्या यातना नाही बघवत, झाड रडतंय. तेव्हा जिथून काढलीस तिथे पानं नेऊन लावून टाक बघू. आमच्यासारखा म्हणाला असता या महाराजाला वेळ लागलाय. एकदा तोडलेली पानं पुन्हा कधी चिकटतात का? पण महाराजांनी एवढाही किंतु परंतु मनात न बाळगता तशीच्या तशी पानं उचलली, तिथं ठेवली. महाराजांचा आदेश एवढा श्रेष्ठ तुम्ही आम्ही कुठे कमी पडतोय बघा, गुरूंवरच्या विश्वासावर कमी पडतोय. आणि जे ज्ञान घ्यायचंय ते ज्ञान म्हणजे आम्हाला वाटतं प्रापंचिक ज्ञान, मला पोटा पाण्यापुरतं कमवता आलं, 4 पैसे मिळवता आले म्हणजे मी ज्ञानी झालो. हे ज्ञान म्हणजे खरं ज्ञान नाहीये. खऱ्या ज्ञानाची प्राप्ती जर हवी असेल तर ज्ञानेश्वर अभ्यासायलाच हवे. ज्ञानदेवांचा ज्ञानाविषयीचा विचार जो आहे ना तो विवेकाचा विचार आहे. आणि ही विवेकाची काजळी ते विवेकदीप उजळण्याकरता
अज्ञानाची काजळी बाजूला काढणं गरजेचंच आहे आणि ते काढण्याकरता ज्ञान देणारे गुरु त्यांचा अनुग्रह घ्यावा आणि गुरु उपदेशाने ज्ञानी व्हावं हे सांगण्याकरता दीपोत्सव आहे. दिव्याच्या प्रकाशाप्रमाणे आम्ही तेजस्वी व्हावं आणि ते तेज दिगंतरी पसरावं याकरता दीपोत्सव साजरा करतोय. तेव्हा आमचं कर्तव्य काय आहे, आम्ही काय केलं पाहिजे याची जाणीव ठेवा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करा. गुरु महाराज ज्या त्या ठिकाणी ज्ञान द्यायला तयारच आहेत, घेणाऱ्यानं घेणं ही त्याची जबाबदारी आहे. तेव्हा तेवढं घ्या आणि कल्याण करून घ्या.